सागरालाच मिळतं. पाणी कुठं नाही वाहू द्या, ते सागरालाच मिळतं. ते नदीला आलं काय, वड्याला आलं काय, नाल्याला आलं काय, कुठूनही वाहणारं पाणी सागराला जातं. आणि कुणाचीही पूजा करा पांडुरंगालाच जाते. गायीची पूजा करा पांडुरंगाला जाते, तुळशीची पूजा करा पांडुरंगाला जाते, सगळ्याच्या पूजा करा सागराचं पाणी तिथे जाणार. महिला मंडळ कानातलं करा नाही तर गळ्यातलं करा, गळ्यातलं करा नाही तर पायातलं करा, पायातलं करा नाही तर कानातलं करा, कानातलं करा नाही तर नाकातलं करा. मूळ त्याचं सोनंच आहे. फक्त ज्यानं त्यानं त्याचं नाक पाहून नत करावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, बस क्या नाकाची. नतच गुस्सानं त्यानं दामन तापावला, नागपुडीत घातला. नाही नाही, ज्याने त्याने ज्याच्या आईसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. महाराजांची भाषा हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तिथं काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचंच नाही, असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला, भांडे घासायला लागली दुसऱ्याची. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली, शाळेत जर कधी नोटीस आली सहल जाणार आहे तर त्या मुलीनं खाली मान घालायची. का? माझी आई मला सहलीला पैसे देऊ शकत नाही. तिला असा नवरा मिळाला महाराज, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे त्याचं. असं बरळायचं नाही माझंच वाईट काय झालं, माझंच वाईट काय. काही लोक शिपाई म्हणून कामाला लागले पण अभ्यास करून क्लास 1 झाले. काही पैसे भरून क्लास 1 झाले, सापडले तर तांबड्यात घरी आली. गायकवाद कोणी जनमंडपाने माई सिस्टीमध्ये सगळ्या मंडळीला धन्यवाद. सप्त्यामध्ये कौतुक करावं ते पहिलं पंगत घालणारांचं. कारण गरीब माणसं पंगत घालतात, श्रीमंत माणसं जवळजवळ ह्याला पड्यात पडत नाही. पंगती सहसा सामान्य माणसाची आहे का श्रीमंताची आहे? सामान्य. श्रीमंत अवलादी नाही घालीत पंगत, जळालं त्यांचं. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, ताटल्या खात्या का निवांत जेवा? बावळट नाही. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवाय सांगा बरं, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाची तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणचं चाललंय? कप मुजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. बरं, त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंस्ट्रक्शन मध्ये, तुम्ही कोणत्या घरात जा, सोफा सेटचं टोक आणि किचनचं टोक इक्वलच आहे. इंजिनियरनं सुद्धा कंस्ट्रक्शन किती भारी करेल. कोणत्या घरात जा तुम्ही, ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलंच पाहिजे असं. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत, चहा आहे का? अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि मग त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लावतो. अन्नदान गरिबाने झाला. आणि पाया पडून सांगतो, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानाने, आणि धन शुद्ध होतं दानाने. दान करीता महिला मंडळ भिकाऱ्याला ताजी भाकर द्यायचा, अर्धीच द्या पण ताजी द्यायचा, त्याचे दात पडतील असे देऊ नका. विनोद नाही महाराज, देव त्याच्यात आहे. कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही. नाथाने काशीचं पाणी गाढवलं पाहिजे म्हणते का बावळात बिवळाट होती. आणि आमची महाराज मंडळी म्हणते गाढव दिसलं त्यांना. अहो गाढवात ब्रह्म दिसलं, गाढवात तुला गाढव दिसलं. ती एक परत निराया. पंगत घालणारचं कौतुक करावं पहिलं. दुसरं, पंक्तीला येणारचं कौतुक करावं. पंगत कोणी घालीन, जेव्हा माणसं नको का? आता आज तुमची पंगत नशिबान का म्हणून ठरली, रविवार आला. नाही तर पोरं सोरं जवळजवळ शाळेत गेलेच असते. पंगत घालणारचं कौतुक करावं 1, पंक्तीला येणारचं कौतुक करावं 2, आणि सगळ्यात जास्त कौतुक करावं पंगत वाढणारांचं.
कारण हे जे कार्यक्रम होतात हे सगळे तरुणांमुळेच होतात. मला 2,000 3,000 लोकांना पोरं पंगत वाढतात. कमिट्या फिमिट्या काही करीत नाहीत. कमिटी केव्हा बादल्या उचली ती कमिटी फक्त माईकवर लाल करणार. आणि पाया पडून सांगतो, तरुण मंडळी कोण कामं करून घेत जा, ती एक शक्ती आहे. जर एकत्र आली तर क्रांती आहे. आणि आपली काय झालं, ही जुनी जी मंडळी नव्वाटांना जमूनच देत नाही. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं, घाप ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या. पुढं तुझ्या नादी लागत, मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचं नाही. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, कोणतंही सामुदायिक कार्य करायचं असेल ना तर तुम्ही तरुणांना जवळ करीत जा, त्यात प्रॉफिट आहे. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही मिटिंग करायची ना सप्त्याची, 4-5 तरुण पोरांना बोलवा. जाऊ दे, त्यांना काय सगळ्यांना आकली नाहीत असं नाही, पण त्यांचा निर्णय सुद्धा कधी कधी फायद्याचा आहे. आपण ही जुनी मंडळी म्हणजे दिंडे आणि फिंडे वाढल्या कशामुळे? हे दिंडे फिंडे असे याच्यामुळेच वाटोळ झालंय दिंड्यांचं. दिंडीत एखाद्याला नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू, दिंडी गेली उडत, दुसरी दिंडी. हे दिंडे अजून दिंडेवाल्यांना सुद्धा इतके वाईट दिवस येणार आहे 2-4 वर्षात, एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल. महाराज एकात्मतेसारखी ताकदच नाही, आणि ती करलं पाहिजे. पोरा आता हे जे पोर आहेत नाही करतात महाराज. आपण काय केलं महाराज, आता ही पोरं पसैदान करतील, ही पोरं आरत्या करतील, पण त्यांच्या आईबापांना यांच्याकडून आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना. बाप येतो पार्सल घेऊन, आई चपात्या करीत नाही घरी, स्कूटीवर जातील 6 चपात्या आणि ती बामटेवाणी दाव्यावरून 6. नाही यांना पसायदान शिकवलं. आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आई बापांनीच केलं. काय मत आहे तुमचं? पोरं काय करत मला, आता हे 10वीला कार्ट आहे, 16 वर्षाचं शिंगरू आहे, त्याला 70ची पल्सर द्यायची, काय करते ती शिकल नाही तर उलथल तिकडं. पण त्याला पल्सर 70ची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला, ही देणार 100. ही तर लई खोडीची. ही उलटी पोराला म्हणती त्याचं ऐकू नको आहे बाई, 100 राहू दे, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी तू का नाही उलाटली पुढे, त्यानं दुसरी केली असती. मग पोरं बिघडले नाही महाराज, पोरांना वातावरण निर्माण करून दिलं. काय मध्ये आता हे सगळे बसलेले माणसं, आता हे शेड बीट सगळे आपण शिकलेली माणसं, आपणच शिकलोय, पण आपण गरिबीच शिकलोय. आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपल्याला येडेवानी करीत नाही का? आपण त्याच्यातून या हरामींना फुकट मिळालं ना सगळं. यांना ऊत येण्याचं कारण काय आहे? या हरामींना कष्ट नाही ना काही. 10वीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आहे, आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे, आणि नाही तरी कोणच्यासाठी कमवायचंय. तो तरी कुठं काय मागून मागून मागवतोय, गाडी तर मागवतोय, आणि तुम्हाला तरी कुठं आऊत हाकायचंय. पगाराला तर धक्का नाही, तरी गाडी होतीची आपली वरच्यावर. घेऊन टाका गाडी, आणि मग ती पोरग गाडीवर कोणाला घेऊन येतं घरी. त्यानं तरी कुठं दुसरी ज्यांनी सच शिकलं. नाही याला कंट्रोल केलं पाहिजे महाराज. आपण लहान असताना, आता आपण सगळे शिकलो, आपण लहान असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कुठे शिकलो? मराठी शाळेत. शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, मोंबालच अख्ख्या गल्लीत आवाज. बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन, चड्डी चिंगाट पळायची पोरं. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय, खताची कोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. 7वी पर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेनशिळी खायला सुरुवात.
आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पण काही नव्हतं मला. कमरेला पट्टे होते का आपल्याला, करगुट्याला लाकूड, भूक लागली का आट्टा चालवायचा आणि जेवला का आट्टा. जाऊ द्या महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. जाऊ द्या, आपली आई बिचारी गरीब होती, ती शिकेल नव्हती, पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का, कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला ती म्हणायची, भाऊ हाणता येईल तेवढं हाना पण शिकला पाहिजे. तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना हे त्याच्या जीवावर आहे. काय मत आहे तुमचं. बाप गुरुजीला म्हणायचा मी आला तरी चालन. हा ना, कशाला आपण फ्लॅट बांधले असते नगरला, कशाला आपण बंगली घेतली असती, कशाला आपण गाड्यांवर ऑफिसला गेलो असतो. ही सगळी पुण्य त्या नऊवार साडीतल्या आईची आणि फाटक्या धोतारातल्या बापाची आहे. काय जाऊ द्या, बिचाऱ्याला बनियन नव्हतं बनियन, चला कोपरी होती, जाऊ द्या, आपल्या आईच्या रंगाचं 3 रंगाचं लुगडं होतं पण शिस्त होती. खायची मजा पण फालतूपणा चालणार नाही. हो, पोरगी जर उशिरा आली ना तर नऊवार साडीतली आई म्हणायची, इकडे ये का, इकडे ये का ग उशिरा आली. पोरगी म्हणायची बरोबर आहे. आई म्हणायची थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती. आईला घड्याळ नव्हतं पण पोरगी किती वाजता येते हे कशाच्या खुणा होतं. आज रविवारी पोरगी शाळेत जाते, असू शकतो 10 तास. माणसांना जी गोष्ट मिळत नाही ती माणसं देवाकडे मागितल्याशिवाय राहत नाही. मागणार, आणि देवाचा नियम असा आहे, जो मागेल त्याला द्यायचं नाही आणि न मागणाऱ्याला कमी ठेवायचं नाही. बा देवाचा नियम. ज्यानं बायको पळवली त्याच्या भावाला लंका, आणि सकाळ जोडीदार सुद्धा मी बिन भाकरीचा मारला. उलट आहे का, एक भाकर आपण जास्त खाली तर माणसं म्हणते त्याला खायचं सुट नाही. याला 7,000 अंड खाऊन भाकरी खाऊन दुर्वास ऋषी उपाशी. आपण एक बायको केली माणसं म्हणते संन्यासी नाही. पण त्याला 16,000 ब्रह्मचारी. न्याय पहा कसं आहे. हे 5 पती तरी 6व्या कर्णाकडे पाहिलंच. यादीत नाव आलं पतिव्रता म्हणून. 5 पती असून आणि ही लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष उभी राहिली, यादीत नाव नाही आलं. ऐका यादी, आता यादी ऐका. ज्यांनी त्यांनी देवाकडे मागितलं त्यांना द्यायचं नाही, पण न मागणारा पोरग बारीकच पण नाव आढळपत. पोरग एकदम बारीक पण त्याला असं दिलं का त्याचं नावच आढळपत दिलं. आणि आढळपत देताना त्याला तात्पुरतं नाही दिलं, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ताराच बनवून टाकलं, ध्रुव तारा. एकानं दूध मागितलं समुद्रच देऊन टाकला, ते किती पितो दिलं. म्हणून काही मागायचं नाही देवाकडे. आपली दरिद्री लोक आहे, काय करू देवा, काय नको झोप, काय काहीच करू, काय करू देवा, थोबाड जोडीतो नुसता. पुरीचं लगीन जुळणं, जावाई मिळणं, भाकर गिळणं, पिटलं ते. काय करू देवा, काय करतो. देव म्हणले करू नको काही, काय करायचं राहिलं हे सांग. काय करू देवा, 5 वर्ष लग्न झाले. देव म्हणले बुटा घालून आला तुला बायको मेल द्यायची. वर्ग मेल द्यायचं, मग तू करतो काय, काय मार्ग नाही देवाकडे. अरे मागायचं का, तुझं विसर मागायचं नाही, अध्यात्म शिवाय राहायचं नाही. अभंगातला 2रा मुद्दा संपला. अभंगातला 3रा मुद्दा आज
गायक वादक म्हणजे मंडपाने माईक सिस्टमाने कीर्तनाला बसलेली तरुण मंडळी, भजनी मंडळ, गायक वादक, नेंगीदार, वर्गीदार, मग पंक्ती देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंक्तीला वाढणारे, पहिले पंक्तीला जेवणारे, जाताना दुसरीच्या चपला नेणारे, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे पुढे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे पुढारी फाडारी पडून जाणारे पुरी, बापाला धोका देणारे पुरी, प्रियसीच्या भावाचा मार खाणारी पोरं, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि वर्धापन दिनाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आज सगळे सर्वस्त भजनी मंडळ, शनिदेव मित्र मंडळ, स्वामी समर्थ केंद्र, संकट मोचन हनुमान मंडळ, बजरंग मंडळ, सरपंच, उपसरपंच, गायक वादक मंडळ, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि शनीश्वराच्या वर्धापन दिनाला सुरुवात. मग तुम्ही मला आतापर्यंत चाललं का? आतापर्यंत दोनच मुद्दे झाले, भौतिक मागायचं नाही आणि चांगलं मागितलं देव दिल्याशिवाय झालं फायनल. पुन्हा एकदा सगळ्या तरुण मंडळाचं धन्यवाद. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात पहिलं कौतुक करावं ते अन्नदान करणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला जेवणारच. का? मग पंगत कोणी घालेल? जेवाय माणसं नको. त्याच्यापेक्षा जास्त का? कारण सप्त्यांमधली जी जेवण आहे ती कोणत्याच माणसाने जेवायला लाजू नये, कारण तो प्रसाद आहे. ते कधी देणार देतो तो नाही पात्रात मिळाला ना चालेल, हातावर जरी आला तरी तो काय इथलं जे जेवण आहे इथलं कधी आता काय म्हणून नाही, इथलं जेवण सोडायचं नाही, कधी नाही. नाही पण तू पोटभर खायचं नाही ना, खाऊ नको. जीवन आलाय ना तरी एक हातावर घे, पण हा जो प्रसाद आहे आणि त्यातले तर तुमचा जो प्रसाद आहे हा शनी महाराजाचा प्रसाद आहे, हा सोडायचा नाही. लग्नाला नाही जेवलं तरी चाल, शक्यतो लग्नाला जेवूच नाही. का? पंगत ती पतसंस्थेचं लोन काढून असते. आणि मग लोक कर्जातला काही टक्का जेवणाऱ्याच्या बोकांडी बसतो, म्हणून शक्यतो मग तो लग्नाला गेला आणि कोंबडी वाघ आणलेली त्याच्यात व्याज बसला. म्हणून लग्नाला शक्यतो जेवूच नाही. हे जेवणारे लायकीच येत असं नाही, ज्याला घातली तो तर हलकटच आहे, त्याचं काही एवढं विशेष नाही. लग्नाला नाही जेवलं तरी ठरेल, पण कार्याला, वर्धापन दिनाला आणि सप्त्यातल्या कोणत्याही पंक्तीला जेवण सोडू नये. का? सात्विक जेवण आहे, सात्विक. आणि तिथं पोटभर अपेक्षा करू नये, हे हल्ली एकदाच आलं परत आलं नाही जाय घरी, कारण तो काय प्रसाद तू करगुटा तुटला तरी आमटीच पेतो म्हणजे तू काय मग आता मागून पड्यापर्यंत आमची खातो नाही, कारण महाराजांची भाषा आहे, माझी नाही. भानुदास किती गात प्रसाद देतो बोलत जा. पहिला मुद्दा संपला. आता शनी मंदिर, हे शनी महाराज कोण, ते कसे तयार झाले सगळ्याचा इतिहास सांगतो. मंदिर बांधून देतो, कडवं चढून देतो, कडवं घालून देतो, जेवाया बसवतो. आता टच मध्ये राहायचं. आज सगळ्यात आनंदाचा दिवस तुमचा माझा कसा आहे माहिती का? हे बघा, देवाने आपल्याला दुसऱ्या लाटेतून वाचवलं म्हणून आपण भेटलो. पहिल्यांदा सगळ्यात हे उपकार शनी महाराजांचे, की त्याने आपल्याला दुसऱ्या लाटेतून वाचवलं. आता ज्यांनी सगळ्यांनी शनी महाराजाला एकच सांगावं, देवा दुसरीतून वाचवलं, तिसरीतून वाचव, तुझं भजन करी. महाराज हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. मागच्या 6 महिन्यामध्ये लोकांनी जेवढे संकट काढले तेवढे कधीच संकट आले नव्हते. बसलेल्या प्रत्येक माणसानं माझ्या सगळ्यात स्टेजवर खाली बसलेल्या सगळ्या माणसांनी एक एक पाहुणा गमावलाय. कुणाचा तरी मित्र गेलाय, कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय. काहींच्या घरात दिवा लावायला माणसं राहिली नाही. एवढं मोठं संकट दिलंय आणि त्याच्यातून आपण वाचलोय. उपकारच आहेत. 2 इंजेक्शन घेऊन गेलेत काही नाही गेले. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती, पैशाला तोटा नव्हता लोकांना. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती, मला डॉक्टर महिन्यानं ठेवणारी लोक होती, आणि एका बाजूला काट्यात घालून डॉक्टरच्या वजना इतके पैसे देणारी लोक होती, तरी वाचले नाहीत. वाचले नाही. एका बाजूला डॉक्टर बसवला असता काट्यात, आणि एका बाजूला नुसते नोटाचे बंडल, किती वजन होते, पण नाही वाचलं माणसं.
याचं कारण सांगतो महाराज. मरताना काहीच नाही येऊ द्या बरोबर, पण तुळशीला घातलेलं पाणी, गायला घातलेला चारा, अतिथीची केलेली सेवा, वारकऱ्याची केलेली सेवा आणि सप्त्यात केलेलं काम कधी कामाच येतं. तुम्ही नका वर्गणी देऊ सप्त्याला, चालत नका देऊ, काय फरक पडत नाही. 1-2 जण गरीबी आहे नका देऊ, तुमची गरीबी आहे नका देऊ, वर्गणी दिली नाही दिली ना त्याचा हिशोब नाही. पण तुम्ही सप्त्याला 3 दिवस राहिला, सतरंजा काढल्या, वारकरीची सेवा केली, ते फळ वर्गणी देणे इतकं आहे. आणि यादा कदाचित देव पैशाने प्रसन्न होणार नाही, पण सप्त्याचा मंडप झाडणाऱ्याला प्रसन्न झाल्याशिवाय का. लक्ष्मी चंचल आहे पण त्याचं मन निर्मळ आहे. मला शनीची सेवा करू द्या देव द्याला. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला बसणाऱ्या माणसांना, काळ बदललाय, चांगलं वागणं कुठंतरी कामा येतच, फक्त त्याला थोडासा वेळ, पण ते फेल राहत नाही. महिला मंडळ दरवाज्यात भिकाऱ्याला दिलेली भाकर, दरवाज्यातल्या भिकाऱ्याला दिलेली भाकर, भिकाऱ्याला दिलेलं तांब्याभर पाणी, गोठ्यात असलेल्या गाईला पाजलेलं बादलीभर पाणी, दारात आलेल्या वारकऱ्याला कधीतरी दिलेला चहा आणि कोपऱ्यात बसलेल्या म्हाताऱ्याच्या सासू सासऱ्याची केलेली सेवा, यांचं पुण्य लगच नाही, पण एक कण वाया जाणार नाही. त्या पुण्याला हिशोबच आहे. तुमचं काय मत आहे? फक्त